मोईल अजिबात नाही। अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स रावळपिंडीत दाखल। पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर यांच्याकडून स्वागत। इराण अमेरिकेची इस्लामाबादेत शांती वार्ता। इस्लामाबादेतील चर्चेआधी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी। केवळ या चर्चेसाठी इराणचं अस्तित्व उरलं, कोणत्याही परिस्थितीत होर्मुझ सुरू करावं लागणार, ट्रम्प यांचा इशारा। अशोक खरात आणि पत्नी कल्पना खरातची 3 बँक खाती ईडीकडून सील। सूत्रांची माहिती, ईडी आणि आयकर विभागाची भीती दाखवून फसवणूक केल्याची शक्यता। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल। अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकरांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप। माझा विभाग चालवायला महिला नको असं सांगत मला डावललं। म्हैसकरांचं महिला अधिकाऱ्यांच्या मराठी साहित्य संमेलनात वक्तव्य। वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी। महिला अधिकाऱ्यांच्या साहित्य संमेलनातल्या स्मरणिकेत शरद पवारांकडून उल्लेख। तर संप्रदायातील 60% लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारी, पवारांचं मत। हिंगोली, परभणी, नांदेड, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के। 4.7 रिश्टर स्केलचा भूकंप। काही घरांना तडे गेल्याची माहिती। घाबरून न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन। महात्मा फुलेंची आज जयंती। संसद भवन परिसरात राष्ट्रपती, पंतप्रधान, विरोधी पक्षनेत्यांकडून अभिवादन। अभिवादनानंतर पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींची चर्चा। गगनयान मिशनद्वारे अंतराळात भारतही अंतराळवीर पाठवणार। वायुदलाच्या मदतीनं इस्रोची गगनयान क्रू मॉड्यूलची यशस्वी एअरड्रॉप चाचणी। व्हिडिओ शेअर। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी। एकदम खास, कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। शरद पवारांनी दिल्लीतील महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात वारकरी संप्रदायावर भाष्य केलंय। वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी झाली आहे असं शरद पवार म्हणाले। वारकरी संप्रदायात 60% लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारी असल्याचं शरद पवारांनी मत व्यक्त केलंय। वारकरी संप्रदायातील 40 लोक असे दिसतात की ते वारकरी संप्रदायांमध्ये कीर्तन प्रवचनातून पुरोगामी भूमिका मांडतात। दुर्दैवानं या प्रबोधनाच्या मार्गावर महिला कुठेही दिसत नाहीत असंही शरद पवार यावेळी म्हणाले। दरम्यान धर्मांध शक्ती वारकरी संप्रदायात नाही असं नवनाथ बन यांनी म्हटलंय। लव जिहाद काहींकडून केला जातो त्यावर पवार बोलत नाहीत असंही नवनाथ बन म्हणाले। प्रबोधन केलं जातं त्याला धर्मांधता म्हणत नाहीत अशी टिप्पणी नवनाथ बन यांनी केलेली आहे। पवार साहेबांना एवढीच विनंती करायची आहे की वारीमध्ये आणि वारकरी संप्रदायामध्ये गेल्या काही दिवसांपासून अर्बन नक्षल्यांची घुसखोरी वाढली होती। पवार साहेबांनी त्याबद्दल देखील एकदा आपल्या टीमला सांगून रिसर्च केला पाहिजे आणि या अर्बन नक्षल्यांना वारकरी चळवळीतनं कसं बाहेर काढायचं याबद्दल देखील आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे की आपण या अर्बन नक्षल्यांच्या विरोधात भूमिका घेणार आहात का आणि किती अर्बन नक्षल या चळवळीमध्ये घुसलेत याबद्दलची एकदा माहिती, आकडेवारी एखाद्या प्रकाशनाच्या निमित्ताने महाराष्ट्रासमोर ठेवा। तर शरद पवारांनी स्मरणिकेत व्यक्त केलेल्या मताला नवनाथ बन यांनी विरोध केलेला आहे। वारकरी संप्रदायामध्ये धर्मांध नाही तर काही अर्बन नक्षली घुसलेले होते त्यावर सुद्धा शरद पवारांनी बोलायला हवं आणि या अर्बन नक्षलींना वारकरी संप्रदायातून कसं बाजूला काढता येईल या संदर्भात त्यांनी विवेचन करायला हवं असं नवनाथ बन म्हणालेले आहेत। काहींकडून लव जिहाद केला जातो त्यावर पवार बोलत नाहीत असं वक्तव्य देखील नवनाथ बन यांनी केलंय। वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी लोक घुसलेले असून
त्यांची वक्तव्य ही धर्मांध शक्तींना बळ देणारी आहेत असं वक्तव्य शरद पवार यांनी एका स्मरणिकेच्या लेखात केलेलं आहे. दरम्यान विश्व वारकरी सेनेचे हरिभक्तपरायण गणेश महाराज शेटे यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. आदरणीय शरद पवार साहेब यांनी प्रतिक्रिया दिली. वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी लोकांची घुसखोरी होत आहे. साहेब, वारकरी संप्रदायाने आजपर्यंत अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य केलेलं आहे. कारण की आम्हाला ज्ञानोबाने तुकोबाने शिकवण दिलेली आहे, 900 कन्यापुत्र होती त्याने काय करणे लागे पती. वारकरी संप्रदायाने आजपर्यंत एवढंच कार्य केलेलं आहे, सर्व धर्मांना सामावून घेण्याचं. यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर. पण जर हिंदू धर्मावर कोणी जर आघात करत असेल तर त्याची गैर नाही. तर शरद पवारांच्या या वक्तव्यावर आता टीका केली जाते. नवनाथ बन यांच्यानंतर विश्व वारकरी सेनेचे गणेश महाराज शेटे यांनी देखील टीका केलेली आहे. प्रबोधनाच्या मार्गावर कुठेही महिला दिसत नाही तसं वक्तव्य शरद पवार यांनी त्यांच्या लेखाच्या माध्यमातून केलंय. महिला अधिकाऱ्यांच्या साहित्य संमेलनातल्या स्मरणिकेत पवारांकडून हा उल्लेख झालेला आहे. वारकरी संप्रदायात 60% लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारी असल्याचं शरद पवार म्हणालेत आणि त्यावरून आता टीका टिप्पणी सुरू झाली आहे. वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी झाल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी केलेलं आहे. महिला अधिकाऱ्यांच्या साहित्य संमेलनातल्या स्मरणिकेत पवारांकडून हा उल्लेख झालेला आहे आणि वारकरी संप्रदायावर त्यांनी भाष्य केलेलं आहे. दरम्यान शरद पवारांच्या वारकरी संप्रदायाबाबतच्या वक्तव्यावर वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी टीका केली आहे. शरद पवारांनी कीर्तनकारांची वर्गवारी केलेली यादी जाहीर करावी, म्हणजे आम्हाला समजेल की कोणत्या कीर्तनकाराला बोलवावं आणि कोणत्या कीर्तनकाराला बोलवू नये, असं ते म्हणाले. कीर्तनकार धर्मांध पुरोगामी वगैरे त्यांनी सांगितलेलं आहे. 60-40% प्रतवारी केलेली आहे. ती यादी तेवढी त्यांनी लवकर जाहीर करावी, म्हणजे आम्हालाही कळेल की कुठल्या कीर्तनकारांना समाजात बोलवलं पाहिजे आणि कुठल्या नको. कारण शरद पवारांनी मान्य केलेलं आहे की आजपर्यंतची कीर्तनकारांची भूमिका आणि आत्ताची भूमिका हे कधी कीर्तन ऐकले माहीत नाही. कदाचित ते घोंगडं वगैरे पांघरून समाजात मागं गर्दीत बसून चोरून कीर्तन ऐकत असतील आजपर्यंत. कारण त्याने पूर्वीची आणि आत्ताची प्रतवारी केलेली आहे आणि त्याने लवकर यादी जाहीर करावी. शरद पवारांच्या लेखावर आचार्य तुषार भोसले यांनीही टीका केली आहे. इफ्तार पार्टी करणं पवारांना धर्मांध वाटलं नाही का, असा सवाल त्यांनी विचारलाय. वारकरी संप्रदाय हिंदू धर्मापासून तोडण्यासाठी पवारांची कारस्थानं सुरू असल्याचं तुषार भोसले म्हणाले. हिंदू धर्माचा आणि वारकरी संप्रदायाचा कायम द्वेष करणाऱ्या मौलाना शरद पवारांना आता वारकरी संप्रदाय धर्मांध वाटू लागलाय. अहो मौलाना पवार, जेव्हा तुम्ही जाळीदार टोपी घालून ज्या लोकांबरोबर इफ्तार पार्ट्या जोडता ते तुम्हाला धर्मांध वाटत नाही, पण रामकृष्ण हरी आणि ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत सामाजिक समता जोपासणारा आमचा संप्रदाय तुम्हाला धर्मांध वाटायला लागला. तुम्ही आयुष्यभर वारकरी संप्रदाय हिंदू धर्मापासून तोडण्यासाठी खूप कारस्थानं केले आणि आता 40-50 लोकांची टोळी त्याच्यासाठी तयार केली आहे. पण एक लक्षात ठेवा, हा तुषार भोसले जोपर्यंत जिवंत आहे तुमचं षडयंत्र मी शिजू देणार नाही. आणि थोड्याच वेळात इराणचं शिष्टमंडळ आणि पाकिस्तानी पंतप्रधानांमध्ये चर्चा सुरू होणार आहे. इराणच्या सरकारी मीडियानं हा दावा केलेला आहे. अब्बास अराक्ची आणि मोहम्मद गलिबाफ हे पोहोचलेले आहेत. त्यासोबतच 70 जणांचं इराणचं शिष्टमंडळ आहे आणि थोड्याच वेळात इराणचं शिष्टमंडळ आणि पाकिस्तानी पंतप्रधानांमध्ये चर्चेला सुरुवात होणार आहे. काल रात्री पाकिस्तानी सेनाप्रमुखांशी इराणच्या शिष्टमंडळानं चर्चा केल्याची देखील माहिती आहे. थोड्याच वेळात इराणचं शिष्टमंडळ आणि पाकिस्तानी पंतप्रधानांमध्ये चर्चेला सुरुवात होईल. या चर्चेतून नेमकं काय साध्य होतं? युद्धविराम लांबतो, युद्ध थांबतं की युद्धाला पुन्हा तोंड फुटतं, या 3 शक्यता वर्तवल्या जात आहेत आणि या 3 शक्यतांपैकी कोणती शक्यता खरी ठरते, कोणते मुद्दे कळीचे ठरतात, या सगळ्यावर लक्ष असेल. होर्मुझची सामुद्रधुनी आणि युरेनियम डेव्हलपमेंट या मुद्द्यांवरती
प्रमुख चर्चा होईल अशी देखील माहिती आहे. दरम्यान पाकिस्तानमधील पत्रकार झिशान सय्यद यांनी काय माहिती दिली आहे पाहूया. अभी तो अमेरिकन वफद जो है वो सिर्फ इस्लामाबाद लैंड कर गए हैं. उसके साथ साथ वो जब आएंगे, जाहिर है पहली बात जो आपने कहा ना सेरीना होटल में ये मुज़ाकिरात होगी, तो सेरीना होटल में कोई मुज़ाकिरात नहीं होगी, ये मुज़ाकिरात पीएम ऑफिस में मुज़ाकिरात होगी. दूसरा ये कि ये जब जाहिर है एक तरफ जो है अमेरिका है, दूसरी तरफ ईरान है, दोनों को टेबल पर लाने की जो कोशिश ही थी. अब जब इन दोनों में से दोनों वफूद से मुलाकात हुई, जो दोनों वफूद के साथ जो 1 पॉइंट एजेंडा है कि भाईजान जो 15 नुकात है या 10 नुकात है, इन लोगों को ये मुज़ाकिरात कैसे कामयाब बनाने हैं, या जो एजेंडा सेम है, सीज फायर है, उसको एक्सटेंड करना है. तो इसमें कोई ढकी छुपी कोई दूसरी बात है नहीं. फोकस रहेगा कि इन मुज़ाकिरात को कामयाब बनाया जाए. जो सीज फायर दो हफ्तों की जंगबंदी हुई थी, इन्हीं जंगबंदी को मजीद एक्सटेंड किया जाए. जो ईरान के मुतालबात है वो अमेरिका के सामने, अमेरिकन मुतालबात ईरान के सामने, और उस पर जरूरी नहीं है कि दोनों ममालिक के 25 से 25 मुतालबात है और वो एक्सेप्ट हो जाए. कहीं ना कहीं पे अमेरिका को पीछे हटना पड़ेगा, कहीं ना कहीं ईरान को पीछे हटना पड़ेगा. और बतौर सालिस पाकिस्तान की कोशिश यही होगी कि दोनों ममालिक एक दूसरे के मुतालबात को किसी न किसी हद तक मान के और ये मुस्तकिल जंगबंदी करे. तो इन तमाम चीज़ों में जो है वो जाहिर है मेन फोकस है. दुनिया भी यही चाह रही है. मेरे ख्याल में इंडिया खुद भी यही चाह रही होगी कि ये जो जंग जारी थी ये रुक जाए, क्योंकि ये सिर्फ यहाँ पे जानों का ज़िया था, यहाँ पे तबाही मचनी थी, और ये अगर वर्ल्ड वार 3 में जाती तो शदीद नुकसान होना था. तो तनकीद और सारी चीज़ें अपनी जगह पे, लेकिन कहीं ना कहीं अप्रिसिएशन होनी चाहिए कि जो सालसी का किरदार पाकिस्तान अदा कर रहा है उनको एक क्रेडिट मिलना चाहिए. और दूसरा ये कि बेशक ये मुज़ाकरात जिस सिमत में भी जाए, लेकिन एक कोशिश शुरू हो चुकी है, तो हमें बजाय ये कि बेतनकीद. आणि यानंतर बातमी नाशिकमधून आहे. नाशिकमधील नामांकित आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणांचा तपास केंद्रीय यंत्रणांकडून होण्याची शक्यता आहे. एनआयए, एटीएस आणि सीबीआय या प्रकरणाचा तपास करण्याची शक्यता आहे. एसआयटीकडून प्रकरणांची महत्त्वाची माहिती तिन्ही तपास यंत्रणांना कळवण्यात आली आहे. लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणात मोठं रॅकेट असल्याचा संशय आहे. लैंगिक शोषण प्रकरणातील तौसिफ अत्तार, रजा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख, आसिफ शेख हे आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. तरुणीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणारी महिला अधिकारी अश्विनी चेनानी पोलीस कोठडीत आहे. तर आरोपींच्या गुन्ह्यात सहभागी असणारी निदा खान अद्यापही फरार आहे. पोलीस तिचा शोध घेण्यात अजून तरी अपयशी ठरले. तर या आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणाचा तपास आता केंद्रीय यंत्रणांकडून होण्याची शक्यता आहे. एनआयए, एटीएस आणि सीबीआय या तीनही केंद्रीय यंत्रणा या प्रकरणाचा तपास करण्याची शक्यता आहे. एसआयटीकडून या सगळ्या प्रकरणांची महत्त्वाची माहिती तीनही तपास यंत्रणांना कळवण्यात आली आहे. लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणात मोठं रॅकेट असल्याचा संशय आहे. लैंगिक शोषण प्रकरणातील तौसिफ अत्तार, रजा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख, आसिफ शेख हे आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. तरुणीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणारी महिला अधिकारी अश्विनी चेनानी पोलीस कोठडीत आहे. तर आरोपींच्या गुन्ह्यात सहभागी असणारी निदा खान अद्यापही फरार आहे. या मोठा रॅकेट जर यामध्ये कार्यरत असेल तर त्याचा पर्दाफाश करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणा यामध्ये सक्रिय सहभागी होऊन तपास करतील अशी माहिती आहे. महिला आरोपी निदा खान अजूनही फरार आहे. तर महिला अधिकारी अश्विनी चेनानी पोलीस कोठडीत आहे, जिने या महिलांच्या तक्रारींकडे, तरुणीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केलेलं होतं. या सगळ्या प्रकरणात आणखी कुणाकुणाचे हात आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणं देखील महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणा या सगळ्या प्रकरणाचा तपास करतील. धार्मिक विधीच्या नावाखाली लैंगिक अत्याचार आणि फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी भोंदू अशोक खरातची प्रतिक्रिया समोर आली आहे. मी इथून बाहेर पडेन असं वाटत नाही, माझं मरण इथेच आहे असं चौकशी दरम्यान खरात म्हटल्याची माहिती मिळतेय. खरातवर आतापर्यंत 15 गुन्हे दाखल आहेत. तिसऱ्या गुन्ह्यात खरातची चौकशी सुरू आहे. चौकशीत फसवणुकीचा गुन्हा खरातनं कबूल केलाय असं कळतंय. एसआयटीच्या तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
आणि अशोक खरात प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. अशोक खरात आणि पत्नी कल्पना खरातची 3 बँक खाती ईडीकडून सील करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संशयास्पद आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे. बनावट अधिकारी दाखवून लोकांकडून पैसे उकळल्याचा आरोप केला जातोय. ईडी आणि आयकर विभागाची भीती दाखवून फसवणूक केल्याची शक्यता वर्तवली जाते. नाशिकसह पुणे, मुंबई, अहिल्यानगरमधल्या खात्यांची तपासणी होण्याची शक्यता आहे. कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांची पडताळणी सुरू आहे. खरातच्या मालमत्तांवरही टाच येण्याची शक्यता आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नाशिकमध्ये भोंदू अशोक खरात प्रकरणात एसआयटीचा तपास अधिक वेगानं सुरू असून मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिरातील पुजाऱ्याची पुन्हा चौकशी करण्यात आली आहे. पूजाविधीच्या नावाखाली खडे, रत्न आणि बनावट अंगठ्या देत भक्तांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी संबंधित सराफ व्यावसायिकाचीही चौकशी करण्यात आली असून खरात समक्ष जबाब नोंदवण्यात आले आहेत. देवाचा अवतार असल्याचा भासवून आर्थिक फायदा केल्याचे पुरावे समोर येत असून या सगळ्या व्यवहारांचा तपास एसआयटीकडून सुरू आहे. भंडाऱ्यात दुकान फोडणाऱ्या टोळीला नागपुरातून अटक. आरोपींमध्ये 4 अल्पवयीन मुलांचा समावेश. भंडाऱ्याच्या एलसीबी पथकाची कारवाई. 70,000 रुपयांच्या रोख रकमेसह 2 दुचाकी आणि मोबाईल जप्त केले. छत्रपती संभाजीनगरमध्ये 705 सायलेन्सरवर रोड रोलर. 1028 बुलेट धारकांना दणका. केवळ दुचाकी स्वारांवरच नाही तर सायलेन्सर विकणाऱ्या दुकानदारांवरही कारवाई करणार असल्याचं स्पष्ट. कोल्हापुरात वैद्यकीय बिलांच्या नोंदवहीचं प्रकरण भोगलं. विद्यमान जिल्हा शल्यचिकित्सक प्रशांत वाडीकर आणि माजी जिल्हा शल्यचिकित्सक सुप्रिया देशमुख यांचं निलंबन. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी चौकशीचे आदेश दिले. अकोल्यात शिवनी भागात अभय उर्फ बंटी गवई याची चाकू भोसकून हत्या. हत्येनंतर मारेकऱ्यांचा चाकू हातात घेऊन दादागिरीचा व्हिडिओ व्हायरल. आयोग सावद आणि गणेश सोनी हे आरोपी मुंबईकडे फरार होताना गुन्हे शाखेकडून अकोला रेल्वे स्टेशनवर त्यांना अटक. भिवंडीमध्ये 64 लाखांचा गुटखा डंप केल्यानंतर पुन्हा चोरी. गुटखा माफियांनी जेसीबीनं खड्डा उकरून गाडलेला गुटखा बाहेर काढला. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह. यामागे मोठं रॅकेट असल्याचा आरोप. त्या ठिकाणी काही गुटख्याची गाडी या ठिकाणी पकडलेली आहे. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने जर गुटखा बंद आहे आणि माननीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विधानसभेमध्ये देखील सांगतात की जे गुटखा माफिया आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावरती असे खटले दाखल झाले पाहिजे, त्यांना जामीन देखील झाला नाही पाहिजे. परंतु असे जर प्रकार घडत असतील तर चुकीचं आहे. मुंबईत एलपीजी सिलेंडरच्या काळा बाजाराचा पर्दाफाश. 40 लाखाहून अधिक किमतीचा माल जप्त. शिधावाटप विभागाकडून डोंगरी परिसरात छापे टाकून एलपीजी सिलेंडरची अवैध साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्या मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश. सांगलीतील वाळवा तालुक्यातील ओझरडे डोंगरावर वणवा. शेतकऱ्याची भरपाईची मागणी. आंब्यासह 1 एकरातील शेततळ्यातील कागद जळून खाक. 30 ते 35 लाख रुपयांचं नुकसान. साधारण 360 आमची झाडं आंब्याची होती आणि शेततळ साधारण 1 एकरामध्ये आहे. तरी त्याची पूर्ण झाडं एक झाडं फळासकट जळून गेलेलं आहे. शेततळ्याचा कागद पूर्णपणे जळलेला आहे. ज्या वेळेला ही झाडं चांगल्या स्टेजला आली त्यावेळेला वन विभागाच्या निष्काळजीपणामुळे पूर्ण झाडं आमची सगळी जळून गेली. शासनानं वन विभागानं ह्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. कोल्हापुरात नियंत्रण सुटून भरधाव कारनं दुचाकीला उडवलं. अपघातामध्ये 4 जण जखमी. एकाची प्रकृती गंभीर. एसएससी बोर्डाजवळ ही घटना घडली. बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर मेहकरजवळ तिहेरी अपघातात 2 गंभीर जखमी आणि 5 जण जखमी झालेले आहेत. अन्य भरधाव गाडीनं धडक दिल्यानं अपघातग्रस्तांना मदत कार्य करणारेही जखमी. मीरा भाईंदरमध्ये इंद्रलोक फेज 4 मधील झोपडपट्टीत सिलेंडरचे स्फोट. 3घांचा मृत्यू तर 50 झोपड्या जळून खाक. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. मात्र 24 बेकायदेशीर गॅस सिलेंडरचा साठा सापडल्यानं खळबळ. हिंगोली, नांदेड, परभणी, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के. 4.7 रिश्टर स्केलचा भूकंप. हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील पांगरा शिंदे गाव भूकंपाचं केंद्रबिंदू.
हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. आज सकाळी 8:47 सुमारास भूकंपाचे धक्के. अनेक गावातल्या घरांमध्ये ठेवलेली भांडी आणि वस्तू जमिनीवर कोसळून पडल्या. अनेकांच्या घराला तडे गेल्याची प्राथमिक माहिती. हिंगोली जिल्ह्यात आज भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे घरांचं नुकसान, मातीची घरं पडली तर कच्च्या घरांना भेगा पडल्या. घरावरील पत्रे जमिनीवर कोसळले. हिंगोली जिल्ह्यातील एका म्हशीच्या गोठ्यातील भूकंपावेळचा सीसीटीव्ही समोर. भूकंपावेळी गोठ्यात बांधलेली जनावरं घाबरली. 4.7 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के जाणवले. नाशिकच्या येवल्यात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याची शक्यता. ट्रकचं तब्बल 1.5 कोटी रुपयांचं नुकसान. पिंपळगाव जलाल इथं पोलिसांनी अडवलेला नो एंट्री मधला ट्रक. त्यानंतर पोलीस आणि ट्रक चालक यांच्यात संभाषणादरम्यान ट्रकला आग लागली. अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरच्या नांदगाव टोलनाक्यावरती वाद. 162 रुपयांचा टोल असताना वाहनधारकाला 525 रुपयांचा टोल भरण्यास लागल्यानं वाद. कर्मचारी आणि कार चालकामधील वादाचा व्हिडिओ व्हायरल. लोअर परळ पुलाखालची जागा खासगी संस्थेमार्फत लाटण्याचा लोढांचा प्रयत्न. ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप. मुंबई बचाव असा नारा देत आज करी रोड इथे आंदोलन केलं जाणार. अशोक खरात आणि पत्नी कल्पना खरातची 3 बँक खाती ईडीनं सील केल्याची सूत्रांची माहिती. बनावट अधिकारी दाखवून लोकांकडून पैसे उकळल्याचा आरोप. नाशिकसह पुणे, मुंबई, अहिल्यानगरमधल्या खात्यांची तपासणी. इतरांचं भविष्य सांगणाऱ्या भोंदू अशोक खरातला स्वतःचं भवितव्य कळेना. मी इथून बाहेर पडेन असं वाटत नाही. माझं मरण इथेच आहे. चौकशी दरम्यान खरातची प्रतिक्रिया. अशोक खरातवर आतापर्यंत 15 गुन्हे दाखल. 3ऱ्या गुन्ह्यात खरातची चौकशी सुरू. नाशिकमधील नामांकित आयटी कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणाची चौकशी केंद्रीय तपास यंत्रणांकडून होण्याची शक्यता. एनआयए, एटीएस सोबतच सीबीआय या तीनही यंत्रणांना एसआयटीकडून माहिती. प्रकरणामागे मोठं रॅकेट असल्याचा संशय. आणि एक महत्त्वाची अपडेट आहे. अमेरिकेचे उपराष्ट्रपती उपाध्यक्ष जेडी व्हान्स हे इस्लामाबादमध्ये पोहोचलेले आहेत. असीम मुनीर यांनी व्हान्स यांचं स्वागत केलेलं आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स हे इस्लामाबादमध्ये पोहोचलेले आहेत. चर्चेसाठी अमेरिकेकडून ते प्रमुख भूमिका बजावणार आहेत आणि ते इस्लामाबादमध्ये पोहोचलेले आहेत. असीम मुनीर यांनी व्हान्स यांचं स्वागत केलेलं आहे. तर आज शांती चर्चा होती अमेरिका आणि इराणमध्ये, पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये. आणि त्यासाठी काही वेळापूर्वी इराणचं शिष्टमंडळ पोहोचलेलं आहे. तर आता अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स हे देखील इस्लामाबादमध्ये पोहोचल्याची माहिती मिळतेय. थोड्याच वेळात या चर्चेला देखील सुरुवात होणार आहे. असीम मुनीर जे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आहेत त्यांनी जेडी व्हान्स यांचं स्वागत केलेलं आहे. या चर्चेतून नेमकं काय साध्य होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.